मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 26 नंबरला जी कविता आहे पतंग, या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? उत्तर, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो। पतंग कुणासारखे तरंगतात? उत्तर, आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे पतंग तरंगतात। प्रश्न दुसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या आणि लिहा। उत्तर, चढणे, उतरणे, ओढणे, ढकलणे, मावळणे, उगवणे। मऊ, कडक, चांगला, वाईट, भराभर, हळूहळू। प्रश्न तिसरा, खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा। उत्तर, काळसर, निळसर, लालसर। प्रश्न चौथा, मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा। उत्तर, जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला। मुलांनो, इथे लाल शाईमध्ये जे लिहिलेले शब्द आहेत ती सर्व उत्तरे आहेत। प्रश्न पाचवा, तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे सांगा। उत्तर, खो खो, लंगडी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी। प्रश्न 6वा, हे शब्द असेच लिहा। झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगीत। प्रश्न 7वा, खालील शब्द वाचा, असे आणखीन शब्द लिहा। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द वाचायचेत आणि सेम त्याचसारखे अजून शब्द लिहायचे आहेत। तर इथं मी लिहित आहे। उत्तर, धडाधड, पटापट, कटकट, झुळूझुळू, फडफड, सरसर, करकर, टक मटक, पडत सडत। प्रश्न 8वा, समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा। उत्तर, मावळतीचा, मजेचा, रोवुनी, ओढुनी, चढुनी, बरोबर, भराभर, आभाळात तरंगतात। मुलांनो,
या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.